सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। हे बघा आमची गुढी आहे वरती, सकाळीच उभारली आम्ही। आता आम्ही एवढं तयार होऊन चाललोय पूजेला। कोणाच्या पूजेला चाललोय काय तुम्हाला दाखवते, ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। कोणाचे बुट्ट लेस बांधायला कोणाची लेस बांधावं लागेल। आयुष्य आलंय राव। जेव्हा भाऊ बहिणीचे लेस बांधू शकतो ते तिची किती काय काय करू शकतो, काय ठेप करू। बघा कोणी तयार असेल जो भाऊ बहिणीची लेस बांधू शकतो तो त्याच्या बायकोची किती ठेप करू शकतो असं म्हणता येतं। आमची गाडी आहे आणि आमचा पैलवाने पाय गुतलाय माझा। थांबा जरा 2 मिनिटं। झालं का जायचं का? नको बा चष्मा माझा। काय लागतं चष्मा? आणि विचारतो चष्माला कोण नाही विचारत आहे, मलाच नाही का ऊन लागत। किती ऊन लागत आहे बाबा, तुम्ही फिरता का उन्हात? सांगा कमेंट करून। असंच आहे नाही का तुला पुन्हा काराचे हिंडायचं गप बरी घरी बसलो असतो मस्त कूलर लावून। तू का नाही म्हणलं मग नंतर न जाऊ? आता माझ्या डोक्यात आवरलं माझ्या डोक्यात नव्हतं तुला जायचं, तू म्हणलं माझ्या लक्षात आला जायचं म्हणून मग मी आवडलं नाही आपला तो बघितलं ना मस्त पैकी बरमुडा घालून पडलो, ताक हरला होता, ताक पिणार मस्त झोपणार होतं, जेवलं पण होतं मी श्रीखंड त्याच्यासाठी आणलं होतं दोघांनाच खायचं पोटभर खायचं म्हणून मग त्या पावसाळ्यात काय बघ मस्त पैकी अर्धा किलो श्रीखंड एक ताकाची बाटली सेट होता आजचं नियोजन एकदम टिपटॉप। चष्मा पाहिजेच होता, लोकांमुळे कुठं उन्हाकाराचं हिंडावं हिंडावं लागतं, लागते। पदरचं पेट्रोल घालावं लागतं, पेट्रोलला पैसे देत नाही। चलो द्या जागा आम्हाला बाय बसायला बाय। तुला जागा नाही कशी एवढी बस मग मी परत सरते मागे एकदा बंद केलं गाडी, गाडी बंद केली फोन बंद केलं काय चलताना घेत जा ना, असं कॅमेरा चालूच ठेवायचा आणि पुढच्या रस्त्याचं घ्यायचं। चलो चलो यांनी मस्त लावली साडी, आपली काय आईने चांगली नाही लावली। नवीन लावली वहिनी तुमचं काय तुम्ही घरी वापरलेली सुपारलेली कसं झालं नवीन असते सर नवीनच आहे ती, फक्त ती काठापात्राची नाही घातली नाही तिने अजून। याच्या गाडीवर मी जास्त शूट नाही करत, कारण असली फास्ट गाडी चलती ना तर मला धरू का मोबाईल धरू का व्हिडिओ शूट करू का काय काय करू म्हणजे नाही का, ब्लॉगपेक्षा जीव महत्त्वाचा आहे शेवटी। आता पोहोचलो इथं मळठ्यांमध्ये आणि आपलं ठरलेलं ऊसाचं ठिकाण, तिथं आल्यावर रस पिणार म्हणजे पिणारच, तर काय माझ्याकडनंच पैसे असतात त्याच्यामुळं तो थांबतो तिथं। मग आम्ही रस पिलो आणि मग गेलो घरी। आता घरी पूजा कोणाची आहे सांगते तुम्हाला, चला तर घरी म्हणजे कोणाच्या घरी, मामाच्या घरी, दुसरीकडे काय मी लय कुठंच जात नाही, मला जमतच नाही लय असं लोकांच्यात वगैरे। मी बघितलं असेल मी कधी दुःखी कष्टी अशी कधीच नसते, कायम फुल ऑन एनर्जी असते, किंवा मला चालता येत नाही याचं मला कधीच दुःख वाटत नाही, पण मी जेव्हा 4 लोकांच्यात जाते तेव्हा मला ह्या गोष्टीचं खूप ट्रिगर होतं, त्यामुळे मी असे लोकांच्यात जात नाही जिथं की ते सारखे असे हिंडणार फिरणार आणि मी एका जागी बसून राहणार, मी तशा ह्याच्यात जातच नाही, म्हणून मी नेहमी माझ्या घरीच असते। काय झालं? लय आजारी आहे ग, कस काय? काम करून 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 थकले, कर वड कर पापड कर त्यात कर कुरड्या कर शेवया कर येड कर, लय पदार्थ बनवू बनवू फार थकवा आला, असं बनवा बायांना म्हणावा। मी आता ठुले भरून घरात सगळं बरं तुला का सगळं। मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल सृष्टी, तर त्यांच्या हे घराचं आहे काय पूजा, ब्राह्मण सवाशीन फक्त अशी नॉर्मल पूजा होती। इथं तिच्या मैत्रिणीने रांगोळी काढली होती, इथं बघा ती फिरतीये, इथं पूजा चालली काहीतरी। मी नव्हते आले इकडे, ह्यांच्या इकडे यायला पण आहे ना जरा लांबून यायला लागते आणि म्हणलं जाता जाता येईन एवढं लवकर इथं येऊन काय बसू, आणि तेच मगाशी म्हणलं तसं की मला असं लोकांच्यात यायला वगैरे लय असं हे वाटतं की सगळे हिंडणार फिरणार, मी एका जागी बसून राहणार, मला ते कसं तरी वाटतं। मोबाईल 4 लोकांच्यात बघून नाही बघू शकत आपण नाही का, माणसांच्यात बसल्या आहेत आणि मग तुम्ही असं मोबाईल बघणार, तर बघा सगळे असे फिरतात आणि मी मात्र एका जागी बसून राहणार, ते मला नकोच वाटतं। सो म्हणून मग मी आलेच नव्हते, म्हणलं सगळं झालं ना की मग येईन। तसं मला माहीत नव्हतं एवढी काही माणसं नसणार आहेत तिथं, मला वाटलं असतील बाबा माणसं, आता मामा मामीची किती लोक म्हणून, तिथं एवढं काही नव्हतं असं मला नंतर कळलं।
ठीक आहे, इथं चाललाय स्वयंपाक. इथे बाया करत होत्या स्वयंपाक, म्हणतात आम्हाला नको घेऊ. म्हणलं म्हणजे तिने आता जणांनी काढला व्हिडिओ, मी काय आले नव्हते इकडं. सो इकडं बघा हे बाहेरचे बॅक गेट एंट्रन्स म्हणू शकतो, काय माहिती जे काय असेल ते. मग तिथूनच मी घरात येते. इथं चाललंय ते असे हाताचे नाही का नक्षी, हाताचा काय उमटवतात ना घरावर, लक्ष्मीचे पावलं, लक्ष्मीचे हात, लक्ष्मीचा छापा. आपल्या इकडं ते पावलं बिवलं वठवितात. आता गाड्या घेतल्यावर पावलं पायाचे पावलं वठवायची प्रथा नाही आहे आपल्याकडे ना, ती लक्ष्मी हातच वठवतात. तर बघा असे हात वठवले पाहिजे लोकांनी पण गाडीवर. सो आता इथं बघा मला सगळे बोलतात ते. ती म्हणते माणसं चला काय इकडून तिकडून तिकडून इकडे अण्णा बसलो तरी एका जागी बसून राहायची तिथे. अण्णा एका जागी अण्णा आले आता मला कोणी आणलं असतं का तिथं इकडं. हा आमचं बरं आहे. इथं मोबाईल घेऊन पडायचं. चल मग नाही आता कुठं नाही, का आता झालं सगळं. आता काय राहिलं होतं? स्वयंपाक करू लागायचा तिथं. स्वयंपाक झाला, नाही झाला अजून. स्वयंपाक नाही झाला. खायला जेवाय बसतात ना, पोळ्या चालू आहे ना पण अजून. जेवाय बसतात माणसं. मग काय फक्त ऐकायसाठी आहे म्हणत होते ना. अरे पोरीला. चालत ब्लॉग मध्ये मग कसं काय तू म्हण ना, आता म्हणत होती तसं येते म्हण, जेवढा म्हण. नंतर थांब, मला आधी पाठ करून. अण्णा चहा करतात ते, धर अण्णांचं दाखव. ढलकीच्या तालावर घराच्या बोलावर मी नाचते, मी डोलते. पहिल्यापासून ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर मी नाचते, मी डोलते, इश्काच्या दरबारात, ढोलकीच्या तालावर, घुंगराच्या बोलावर. मी नाचते, मी डोलते, इश्काच्या दरबारात. ढोलकीच्या तालावर आता मागचं भारी दिसतंय पावसामुळं. बोलावर एवढंच. हा पण उगा मग अशी बन देऊन हाणू मारू. त्याच्या दिंग्या आण का काय पगती माझी. ऐ काढाय चल. थांब आता चहा पिऊ दे. दमवर पाणी घ्यायचे. हा धर तू आमचा काढ. मी पण नाही पेत कुठं. थांब बरं का. कोणतं पाणी नाही, भाकर नाही, बसायचं आहे. बळच एखाद्या दिवशी मुलीला म्हणते बाई जिथे काय विसायचे कामावून आले तर दमले तर, नाही तर आपल्याला हात आहे करतोय आपण. बाई बघा आज चक्क कोरा चहा पिती. तिला चल म्हण ना गंगीला, तिथं लय दमाने असतं निहार गार होतं तेवढं. हे दमानी जरा फिरा. जे इकडं मी जेवताना गाडी ठेवली. गरीब जेवत असं. कोणतंही चालेल मला काय. मला आधी पोळी गुळवणी द्या, मग नंतर ना मी भात घेईन. एवढं थाट नाही ठेवत. हा चला चला. मला एकच बाज झाली, नको लगेच. मामा म्हणतो नुसती मोबाईलवर व्हिडिओ काढत बसते, थांबतो मोबाईलच फोडून टाकतो. मग शेवटी आले बाबा त्याच्या घरात. बघा ते पूजा वगैरे होती, ते प्रसाद वगैरे खाल्ला, त्याचा काही व्हिडिओ नाही मी केला. मग जेवलो आणि इथं भांडी पण घासू लागले. आणि मग आला होता पाऊस. आता म्हणलं काय करू ती पाऊस जाऊन देतोय का नाही घरी. त्याच्यानंतर मग इथं गिफ्ट खोलत होते. हे बघा मस्तपैकी 2 गिफ्ट आहे. पूजा बिजा झाल्यावर आले ना मी, त्यामुळं मग तिथं काही कोणी जास्त नव्हतं, आम्ही एवढेच होते. हा मामाचा मुलगा आहे. आता परत तेच मग का नाही आली तर ह्याच्याचमुळं की यार नाही जमत, नाही आवडत, कस तरी होतं. अशी सगळी लोक हिंडणार फिरणार मस्त माझ्यासमोरून आणि मी मात्र एका जागी बसणार. मला ना मग ते ट्रिगर होतं आणि मग मी तोच विचार करत राहणार. आणि मग मी का असं मी हे मला नकोच असतं ते. त्यामुळं मी शक्यतो सोशली इन्व्हॉल्व्ह होत नाही. काय म्हणते कसे आले तुझ्याने बाहेर होतो, लोक काय म्हणतील काय गोंधळ चाललाय.
आणि लोक काय म्हणते तू काय म्हणते चाललंय गाडी तुम्ही चाळीस काढून घेतली. जामदार बाई इथून हळूच घे बाबा फक्त फोन हातात आहे. जरा सरळ बाजूला अंगावरली. हा बाय बाय हा रडू नको बरं का. च्या घरी जायचा प्रॉब्लेम आहे की जास्त वेळ एका जागी बसून राहू शकत नाही. टॉयलेटला वगैरे जावं लागतं सारखं तिथं कुठं जाणार काय, प्रत्येकाचं वेगवेगळं असतं नाही का सिस्टीम. उगल आपल्यामुळं कोणाला त्रास नको किंवा त्यांच्यामुळे आपण पण त्रास करून घेऊ शकत नाही, कारण मग परत पुढं मलाच प्रॉब्लेम होतो. सो मी जास्त कधी कोणाच्या घरी थांबत नाही. आणि मग आता असं पोहोचलोय आम्ही आमच्या घरी, म्हणजे रस्त्याने चाललोय अजून. पण बाय, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. बाय, लव यू ऑल.